गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर सकाळी उठून लगेचच मी फ्रेश झाले. नंतर मग व्हायची होती चहा ठेवायचं म्हणलं तर दुधाचा बघा कसा पूर्ण बरफ झालेला होता. इकडं तोपर्यंत चूही माझ्यासोबत उठली होती. ती तर माझ्या मागच उठते, कायच करावं तिचं. आणि मागं उठून थंडगार फरशी असते तर ती रांगत असते. तरी मी तिला पूर्ण सॉक्स वगैरे घातले होते, पॅक केलं तर आणि नंतर मग ती बाबासोबत खेळू लागली. पटकन आमचा चहा पिणं वगैरे झाल्यानंतर लगेचच मी इकडं घर झाडायला घेतलं. घर वगैरे स्वच्छ केल्यानंतर जे ब्लँकेट पडलेले होते, रात्रीचे कपडेही घडी घालायचे होते, ते कपडे वगैरे घडी घातले. नंतर चूला झोप आली होती, चूला झोप घातलं तर कशाचं काय लगेचच ती उठली. तिला असं दोनदा टाकलं मी आणि तरीही ती झोपू लागली नव्हती. आखर शेवटीला ती झोपली. नंतर इकडे भरीत करायचं, तो वांग भाजून घेतलं. नंतर माझ्या मिस्टरांना खायचे होते पोहे, मग त्यांना पोहे करून दिले. नाश्त्याला त्यांनी पोहे वगैरे खाल्ले. नंतर लगेचच चूचा जेवायचा टाइम झाला. चूला खिचडी फार आवडते तर मी तिला खिचडी बनवली होती आज. सारखं माझ्या मागं येत असते, मग तिला घेऊनच मला सगळं कामही करावं लागतं रोज. तुम्ही बघू शकता बसली शांत बसून. तिने 2-3 घास खाल्ले, पण पूर्ण ती असं खात नाही. तिला नादी लावून खाऊ घालावं लागतं. त्या बघा तिने पूर्ण हात भरून ठेवला त्या खिचडीमध्ये, पुसून काढला, तिला चांगलं खाऊ घातलं. कधी कधी तिला मोबाईलही द्यावा लागतो. तिने जर खाल्लंच नाही तर मी प्रयत्न करते पूर्ण तिला तसंच खाऊ घालायचा. नंतर लगेचच तिला आंघोळ घातल्यानंतर तिचा स्किन केअर केलं. तिला काजळाचा टिक्का वगैरे लावला. काजळाचा टिक्काही तिला उदेत नाही. नंतर वरती मी मशीनमध्ये कपडे टाकून आलते, मग वाळू घालावे त्याला. लगेच चूला बघत मी इकडे कपडेही वाळू घातले. मशीनीमध्ये पिळून घेतल्यानंतर एवढे ओलसर राहत नाही, त्यामुळे वरती रूममध्येच मी वरती कपडे वाळू घातलेले आहे. कारण वरती जायचं म्हणलं मला फार जिवार येतं. वरती रूममध्ये कपडे वाळू घातले आणि फुल फॅन करून दिला, म्हणजे ते रात्रीपर्यंत वाळू घातले. कपडे वाळू घालत जातात. चूलाही मी इकडे बोलत होते. चू सोबत गप्पा मारल्या थोड्याशा. इकडे जाऊ नको, तिकडे गप्पा काय हेच असतं आमच्या, की हे करू नको ते करू नको, कारण चू सारखी कटपट करत राहते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून मी तुमच्यासाठी काय व्हिडिओ बनवू हे पण तुम्ही कमेंट करू शकता. मी नक्की ट्राय करेन व्हिडिओ बनवायची. नंतर मग खिडकीमध्ये दिसलं ऊन. दोघींनी आम्ही ऊन खाल्लं. मग चूला दिसली होती, तुळशीच्या मागं लागली होती तिला त्या तुळशीची पानं तोडायचे होते. नंतर तिला म्हटलं मी विठ्ठल करतं बघा कशी विठ्ठल करू लागली. माझा अजून स्वयंपाक तर बाकीच होता. मग काय स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक करता लगेचच लाईटही गेली. डिम दिसन, कारण की लाईट गेली होती मध्ये. इकडे वांग्याची भाजी करून घेतली. दुसरीकडे लगेच पोळ्या केल्या. पोळ्याही छान करून पोळ्या वगैरे इथं झालेल्या आहे माझ्या. मग नंतर मग जेवण करून घ्यावं म्हणलं. जेवण करून घेतलेलं आहे मी. थोडा वेळ आराम नाही करत तर लगेचच 5 वाजले. संध्याकाळची वेळ झाली होती. पत्ती केली, घर वगैरे झाडल्यानंतर लगेचच चूला म्हणलं एक चक्कर मारून आणाव, कारण चू घरात बसून खूप बोर चालती. आज कुठंच नेलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं तिलाही बाहेरून एक चक्कर मारून आणा. आमच्या गल्लीमध्येच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तिथं मंदिरापाशी आम्ही गेलतो. तिथं बाहेर थोडंसं फिरलो वगैरे. नंतर लगेचच घरात आले. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या.